माझे निर्मात्या दिग्दर्शकांनी हात बांधले, तोंड बंद केले. त्याच्याविषयी आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या यावेळेस, कारण मी तिला म्हणत होते की मी आता हिंदीचे ऑडिशन्स देतेय, तर मी काय करायला पाहिजे. ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करायला आवडतं, पण फाटते तितकीच, लय भीती वाटते, पण करायचं तर असतं. आणि आता आम्ही वेगवेगळ्या भिन्न प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या टाइमलाईन मध्ये एकमेकांना भेटलो आणि वेगवेगळे रोल प्ले केले एकमेकांबरोबर अपार्ट फ्रॉम स्क्रीन. तू काय सांगशील याच्यावर सुद्धा? आणि हल्ली किंवा मला छान वाटतं जेव्हा मुक्ता माझं कौतुक करते. खूप छान वाटतं. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये सगळ्यांचं स्वागत. मी प्रणिता. नुकत्याच एका मराठी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. सिनेमाचं नाव आहे असंभव आणि त्यातल्या अभिनेत्री आपल्या सोबत आहेत प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे. खूप खूप स्वागत दोघींचं. थँक्यू. आणि तुम्हाला एकतर खूप खूप शुभेच्छा. आणि खूप 6-7 वर्षानंतर मला वाटतं तुम्ही दोघी जणी आम्ही दोघीमध्ये काम केलं होतं आणि आता एकत्र आहात. तर म्हणजे लगेच प्रश्नांना सुरुवात करू. जेव्हा हा म्हणजे सिनेमा आपण निवडताना एक त्याचे निकष असतात की दिग्दर्शक म्हणा किंवा कथा म्हणा किंवा स्क्रिप्ट चांगली आहे किंवा असे वेगवेगळे. तर हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा तुम्ही कुठल्या निकषाच्या आधारे हा स्वीकारलात? मला नरेशन जेव्हा दिलं तेव्हा मला त्याचं गोष्ट आवडली. मुळात त्या गोष्टीत एक प्रॉमिस आहे खूप छान चांगल्या मनोरंजनाचं. आणि ही जी काय म्हणू आपण सस्पेन्स थ्रिलर हा जो प्रकार आहे तो त्या प्रकारचे सिनेमे बघायला पुस्तकं वाचायला मला स्वतःला खूप आवडतं. मी फॅन आहे या जॉनरची. त्यामुळे असा सिनेमा आपल्याकडे आलाय, त्यात डबल रोल करायला मिळतो आहे, टीम चांगली आहे, या सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या होत्या आणि त्यामुळे हा सिनेमा करायचा मी ठरवलं. काही काल्पनिक जागा घरं जर आपल्याला स्वप्नात दिसली तर ती वास्तविक अस्तित्वात आहेत असं सहसा कधी घडत नाही. जेव्हा कथा ऐकली तेव्हा 2 गोष्टी नक्की होत्या की एकतर या जॉनरचा सिनेमा मी मराठीत अजून केलेला नाही. तोपर्यंत मी हॉरर स्पेसमध्ये हिंदीत काम केलं होतं, पण मी सस्पेन्स थ्रिलर मिस्ट्री स्पेसमध्ये मराठीत कधीच काम केलं नव्हतं. आणि मुळातच मला असं वाटतं की ह्या जॉनरचे खूप कमी सिनेमे मराठीत बनलेत आजपर्यंत, कमी बनले. तर अशा प्रकारचा एका सिनेमाचा आपल्याला भाग व्हायला मिळतंय हे एक. कथा ऑब्व्हियसली, कारण कथा जर बरी नसेल तर काहीच घडत नाही, तर ते तर आलंच. पण सगळ्यात महत्वाचा भाग होता की मला असं वाटलं की त्यातली जी काही मुख्य पात्र आहेत ती पात्र सगळी इतकी महत्वाची आहेत की त्या प्रत्येक पात्राचा दुसऱ्या पात्राच्या आयुष्यावरती काहीतरी परिणाम होतोय. आणि एस्पेशली ही 3 पात्र. आणि त्यामुळे त्या प्रत्येक पात्रांचा प्रवास, त्यांची एका पॉइंटपासून दुसऱ्या पॉइंटपर्यंतचा आणि त्यांच्या प्रत्येकाला असलेले वेगवेगळे लेयर्स, हे मला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटलं अभिनेत्री म्हणून. आणि हेही मला वाटलं की मला माहिती होतं जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली तेव्हा की हे जे मला करायला मिळतंय ते मी याआधी कधीही केलेलं नाही, कुठेच नाही. आणि लोकांनीही मला असं बघितलेलं नाही. तर ते एक चॅलेंज अभिनेत्री म्हणून डेफिनेटली स्वीकारायचं होतं. खूप एक महत्वाचा विश्वास देणारा आणि अत्यंत आनंद देणारा भाग होता ते म्हणजे मुक्ता बरोबर काम करायला मिळालं. खूपच जास्त. म्हणजे मी अजिबात डिनाय करणार नाही की चित्रपट घेण्याचं जर 5 कारण असतील तर त्यातलं एक महत्वाचं कारण मुक्ता बरोबर काम करायला मिळणं हे आहे. सो ते होतं, मला माहिती होतं की ती असणार आहे. त्यामुळे एक ऑलरेडी आमची एक चांगलं बॉन्डिंग आहे, ते शेअर करता येणार आहे. नवं काहीतरी तिच्याकडनं शिकता येईल. तिचं काम आवडतंच मला बघायलाही आणि तिच्याबरोबर काम करायलाही. सो तिथे आता आम्ही दोघी परत एकत्र येऊन काय नवं एक्सप्लोर करू शकतो ही उत्सुकता मला खूप जास्त होती. आणि ह्या कारणास्तव हा चित्रपट संभव झाला. ये कौन है? उर्मिला, माझी बायको. जसं तुम्ही बऱ्याच वर्षानंतर एकत्र काम करताय, तर आता मध्ये इतका काळ निघून गेल्यानंतर एकमेकींमधल्या अशा कुठल्या गोष्टी होत्या अभिनेत्री म्हणून की त्या अपग्रेड झाल्यात आणि तुम्ही खूप इम्प्रेस झालात एकमेकींवरतीच की या प्रोसेस दरम्यान पूर्ण? एकतर हे आता माझ्या मगाशी बोलताना लक्षात आलं,
आपण करेक्ट 6 वर्षांच्या गॅपने सिनेमे केले हो का? तो तू म्हणतेस उमेशला कावळी झाली होती म्हणजे तो आमच्या लग्नाच्या आधीचा काळ आहे, 2010च्या आसपास. तेव्हा आपण तो चित्रपट केला. त्यानंतर आपण 2017ला आम्ही दोघी केला आणि आता 2025ला असंभव. आता एवढी गॅप हो, आता एवढी गॅप आता चालेल लवकर केलेलं. तुला काय म्हणायचंय हे तू बोलायच्या आधीच कळतं मला. तर माणूस आणि ऍक्टर दोन्ही म्हणून आपण ग्रो होत असतो आणि मॅच्युरिटी लेवल तुमची बदलत असते. तुम्ही घडणाऱ्या घटनांना रिॲक्ट करणं तुमचं बदलत असतं. स्क्रीनवर काम करताना तर तुम्ही डेव्हलप करताच. म्हणजे आता प्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमध्ये काम करून आली, वेगळ्या भाषांमध्ये काम करून आली, त्याचं एक वेगळं एक्सपोजर घेऊन ती आली. त्याच्याविषयी आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या यावेळेस, कारण मी तिला म्हणत होते की मी आता हिंदीचे ऑडिशन्स देतेय तर मी काय करायला पाहिजे, कसं अप्रोच करू. त्याच्याविषयी तिने मला अत्यंत छान मोकळेपणाने माहिती. यात काही आता हे मी मुलाखत देते म्हणून फॉर्मली सांगते, पण मोकळेपणा हा मूळ हे आहेच. पहिला अंडरलाईन करायची गोष्ट म्हणजे मोकळेपणाने बोलू शकतो एकमेकांची. हेच त्याचं पहिलं की प्रिया ऐक ना, मला असं वाटतं मी या ऑडिशन्स दिले आहेत, तर कसं तुला काय वाटतं, काय करायला हवं, काय करू नये वगैरे, हे सगळं आलंच. पण जेव्हा तुम्ही एका सिच्युएशन मध्ये येता आणि त्या सिच्युएशनला तुम्हाला प्रतिसाद द्यायचा असतो, रिॲक्ट करायचं असतं किंवा रिॲक्ट करायचं नसतं, हे जेव्हा मी बदललेलं बघितलं प्रियातलं की अरे हो, मी इथे म्हणजे एक खूप पूर्वी मला काम करताना गिरीश जोशी जे या सिनेमाचे संवाद लेखक आहेत ज्यांच्यावर मी खूप काम केलंय, एक फायनल ड्राफ्ट नावाचं नाटक केलं, त्यांनी मला एक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट सांगितली होती, द गेम्स पीपल प्ले नावाची. ही दोन आयुष्यातली एकमेकांच्या ओळखीची माणसं, दोन मैत्रिणी आहेत. त्या आयुष्यभर मैत्रिणी असतात पण वेगवेगळ्या फेजेसमध्ये किंवा वेगळ्या प्रसंगात त्या एकमेकांशी वेगळ्या पद्धतीने बोलू शकतात. म्हणजे मैत्रिणी असं नाही, कुठची दोन माणसं. कधी तुम्ही पेरेंट होता, कधी चाइल्ड होता, कधी समवयस्क असता. तर ती असंख्य रूपं मी प्रियामधली बघितली. आता त्यातलं वयाचं भान निघून गेलं की मी तिच्यापेक्षा मोठी आहे, ती लहान आहे, हे संपलं. आणि आता आम्ही वेगवेगळ्या भिन्न प्रसंगांमध्ये वेगवेगळ्या टाइमलाईन मध्ये एकमेकांना भेटलो आणि वेगवेगळे रोल प्ले केले एकमेकींबरोबर, अपार्ट फ्रॉम स्क्रीन. की वेगवेगळ्या आयुष्यातल्या फेजेस मध्ये, की कधी मी चाइल्ड लाईक झाले, ती कधीतरी पेरेंट लाईक झाली, कधी कधी आम्ही समवयस्क होतो, कधी कधी ती लहान झाली. ह्या सगळ्या ब्युटिफुल फेजेस मधनं जेव्हा एखादी दोन माणसं जातात तेव्हा ते आणखीन परिपक्व होत जातं नातं. तसं आमचं आहे असं मला वाटतं, कारण आम्ही वेगवेगळ्या टप्प्यावर भेटतो आणि वेगवेगळ्या टप्प्यावर एक्सप्लोर करतो. त्या मीन व्हाईल तुम्ही काहीतरी चांगलं वाचलेलं असतं, चांगल्या लोकांबरोबर गप्पा मारलेल्या असतात, तुम्ही प्रवास करून येता, त्यांनी तुम्ही वेगळे अनुभव घेता. त्या प्रवासातनं तुमची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते, त्या दृष्टिकोनातनं तुम्ही समोरच्या माणसाला काहीतरी सांगता. आणि हे प्रियाही तिच्या आयुष्यात करत राहते, मीही थोड्याफार प्रमाणात माझ्या आयुष्यात करते. आणि त्यामुळे एक जगाकडे बघण्याविषयी आणि जगाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला येते आणि तुम्ही ते एकमेकांना शेअर करू शकता. आणि मग ते साधं अगदी तिथे आम्ही नैनितालमध्ये एकत्र वेळ मिळाला तेव्हा आम्ही लंच दोघी जणी करायला गेलो आणि ती एका छोट्याशा हॉटेलमध्ये बसून तिकडे कुमावनी म्हणतात त्याला, कुमावनी थाली, ती थाली खाल्ली, एक्सप्लोर केलं, त्याच्याविषयी बोललो. तिने काहीतरी वाचलं होतं, हे पुस्तक मी हे त्याच रायटरचं हे पुस्तक, हेही पुरेसं असतं तुम्हाला. कमी वेळातही ते पुरेसं असतं की काय झालं. तर ते करताना अत्यंत आल्हाददायक आणि छानच धक्के चांगल्या अर्थाने बसतात अजूनही एकमेकांबरोबर असताना, असं मला वाटतं. तू काय सांगशील याच्यावर सुद्धा? आणि मला ना सॉरी, मला अजिबात करायचं नाही, मला ना ती खूप आवडते. माझ्याकडे दुसरे शब्दच नाहीये. ती इतकी खरी आहे ना आणि इतकी मॅच्युअर्ड आणि इतकी शांत आहे ना. मला माहिती आहे माझ्या तेवढी शांतता आणि मॅच्युरिटी कधी, पण मला खूप मस्त वाटतं. मला आधार वाटतो जेव्हा ती माझ्या बरोबर असते, स्क्रीन शेअर करायला म्हणा, किंवा मला छान वाटतं जेव्हा मुक्ता माझं कौतुक करते. खूप छान वाटतं. म्हणजे असं असतं ना बऱ्याचदा, मी माझ्या कौतुकासाठी नाही सांगते, हा तिचा मोठेपणा आहे, ती हे करते. आणि
मला असं वाटतं काही काही लोकांबद्दल तुम्हाला इतका आदर आणि इतकं प्रेम वाटत असतं की ह्या माणसाची शाबासकी आपल्याला मिळाली तर किती छान, बरोबर. हे जे वाटत असतं ना ते मला प्रत्येक वेळेला वाटतं. कारण एकही शब्द तिच्या तोंडून कधीही कॅमेरापोटी आता इंटरव्ह्यू द्यायचे म्हणून आपण कौतुक करायचंच असतं आता एकमेकांचं म्हणून करूया असं कधीच येत नाही, कधीच वाटत नाही. आणि मला वाटतं की गेल्या 3 चित्रपटांमध्ये हा बॉन्ड तयार झालाय वेळ एकत्र घालवल्याने. ऑफकोर्स मीही थोडं आयुष्य जास्त बघितलंय, मीही जास्त मॅच्युअर होत गेले, त्यामुळे ती जे म्हणते की वयातलं अंतर कमी भासत राहतं ते कदाचित त्याच्यामुळे असेल. पण तो जो मोकळेपणा आहे जो ती म्हणते तो मोकळेपणा असणं आणि तेवढा विश्वास असणं हे खूप जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. आणि मला प्रचंड आदर, प्रेम, विश्वास खूप आहे तिच्याबद्दल. असं म्हटलं मी तर जरा वाव म्हणजे ऑड होईल, मी चित्रपटाचं प्रमोशन करते आहे. पण जर मुक्ता नसती तर मला माहित नाही मी ही फिल्म केली असती की नाही. म्हणजे इतकं मी बोलू शकते, इतकं शी इज रिस्पॉन्सिबल फॉर मी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. असा माणूस आयुष्यात असणंच ऍक्च्युली. हो, आणि ह्याच्यासाठी रोज फोन करून संपर्कात राहायची गरज नाहीये. आय थिंक हे खूप निर्मळ फिलिंग आहे जे आम्हाला दोघींना एकमेकांबद्दल आहे, विच इज ट्रू. हो हो ओके बस. ओके, सिनेमाचं नाव आहे असंभव. तर ना आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही फिल्म्स केल्या किंवा पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा की अशी कुठली गोष्ट आहे की या वयात म्हणजे आता मागे वळून बघताना अरे हे मला असंभव वाटत होतं पण या पॉइंटला आल्यावर ते संभव केलंय, कुठलीही गोष्ट आयुष्यातली? हा, आयुष्यातली म्हणा किंवा करिअर मधली म्हणा. मला तेच वाटतं स्काय डाईव्हचं सांगायला. कधीच केलं नव्हतं मी मला वाटत नव्हतं, म्हणजे माझी इच्छा खूप होती कारण मला थोडं ते ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करायला आवडतं पण फाटते तितकीच, लय भीती वाटते पण करायचं तर असतं, असं दोन्ही असतं त्याच्यात. आणि ते मी आत्ता भारताबाहेर प्रयोग करायला गेलेले असताना उमेशने आणि मी ठरवलं की आपण हे करूया. आणि मी विमानातनं ते पॅराशूट घेऊन स्काय जम्प, फ्री फॉल ज्याला म्हणतात ते केलं. ते मला वाटलं नव्हतं खरंच मी पण. आणि उतरल्यानंतर लँड झाल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं परत करणार का, मी म्हटलं हो करणार. पण आता मला वाटत नाही की मी परत जाऊन ते करेन, एकदा अनुभव घेतला बस झालं. पण ती अत्यंत असंभव गोष्ट होती मला असं वाटतं फॉर मी टू अचीव्ह, जी आम्ही केली, मजा आली. मला माझ्या बाबतीत मला नाही वाटलेलं, पण माझ्या बाबतीत मला जे लहानपणापासून ओळखतात त्यांना मी आज अभिनेत्री असणं हेच असंभव वाटू शकतं. मी अनेकदा अनेक माध्यमांवर बोलले आहे की मी अत्यंत इंट्रोवर्ट, लाजरी बुजरी आणि खूपच कॉम्प्लेक्स लहान मूल होते आणि माणसांची फार आवड नाही मला. म्हणजे खूप लोकांमध्ये जाऊन बोलणं, मिसळणं ह्याचा एक मला भीती आहे, फोबिया. आता आहे म्हणणं चुकीचं आहे कारण असं शक्यच नाही आणि माझं प्रोफेशन ते मला अलाव करणार नाही. पण मला कम्फर्टेबल व्हायला 4 लोकांच्या मध्ये खूप वेळ लागायचा, आता नाही लागत. पण त्यामुळे मी एक अभिनेत्री होऊ शकेन असं जर माझ्या वयाच्या 7व्या वर्षी जर माझ्या आईबाबांना कोणी सांगितलं असतं तर त्यांना ते तेव्हा नक्कीच असंभव वाटलं असतं. पण झालं. तर या कॅरेक्टर्स बद्दल सांगा आता तुमच्या, की मी तसं तुझे 2 कॅरेक्टर्स आहेत आणि ते 2 वेगवेगळे प्ले करताना त्याचं वर्किंग कसं केलं किंवा ते स्विच ऑन स्विच ऑफ वाले होते का, म्हणजे कसं त्याची बांधणी कशी झाली? स्विच ऑन स्विच ऑफ ॲक्च्युली ॲक्टरला प्रत्येक रोललाच करायला लागतं. म्हणजे तुम्ही स्वतः एक असता आणि एक पात्र तुमच्या बरोबर येतं, त्यामुळे ते 2 रोल नसते तरी करायला लागतंच. पण यामध्ये 2 छान गोष्ट अशी की 2 काळातले 2 रोल आहेत. ते त्या वेगळ्या काळामधली माणसं वेगवेगळ्या पद्धतीने जग बघायची. जगात घडणाऱ्या घटना, लागलेले शोध हे त्या काळापुरते, त्याच्या पुढे जातो आपण, कायम पुढे जातो असं म्हणतो किंवा बदलत राहतं जग असं आपण म्हणायला पाहिजे. त्यामुळे एक पात्र आहे ते एका काळातलं आहे आणि त्यामुळे त्याचं भावविश्व वेगळं आहे आणि दुसरं पात्र हे वेगळ्या आत्ताच्या काळातलं आहे. त्यामुळे त्याचं आयुष्याविषयी बघण्याचा दृष्टिकोन त्याचं हे सगळंच वेगळं आहे. तर मला नेहमी या सिनेमाविषयी सांगताना असं वाटतं की या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन हे खूप जास्त पॉवरफुल आहे. त्यामुळे ती पात्रच लिहिलेलीच वेगळी आहेत.
त्यामुळे नटाचं काम खूप जास्त सोपं झालंय. त्या खोलीत माझ्याच सारखी दिसणारी एक मुलगी झोपलेली असते. अचानक कोणीतरी तिच्या तोंडावर उशी टाकतं. इथे माझा श्वास कोंडतो. ते जे लिहिलंय ते फक्त मनापासून ऑनेस्टली डिलिव्हर करायचं होतं आणि ते काम करण्याचा मी प्रयत्न केलाय. तसं ते चांगलं वाटेल असं वाटतंय आता. सचित दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनीही एक डबल रोल करताना सांगितलं होतं की असं काहीतरी अतार्किक बदल 2 रोलमध्ये आपल्याला नको आहेत. ती माणसं साधी, सरळ, सोपी, खरी वाटतील आणि इमोशनली वेगळी वाटतील अशा प्रकारे त्याचं पोर्ट्रेल आपण ठेवूया. कारण त्याचेही 2 रोल आहेत, माझेही 2 रोल आहेत आणि ते सांभाळण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. हेच ते घर जे मला स्वप्नात दिसतं. इथे एक सोफा असतो, टीव्ही असतो तर नाही. माझ्या पात्राबद्दल मी खरं तर फार नाही सांगू शकत. तुला ट्रेलर मध्येही कळलं असेल की ती खूपच एक मिस्ट्री आहे अराउंड द कॅरेक्टर की ही नक्की काय करते चित्रपटात. आणि तसंही तुला ह्या पोस्टरवरही काहीच कळत असेल, कळत नसेल तर एवढंच मी बोलू शकते त्या पात्राबद्दल. तुझ्याशी बोलण्याचा विचार करतच होते आणि तेवढ्यात तू आलास. पण जसं मी म्हटलं तसं की नक्कीच काहीतरी वेगळं आणि काहीतरी चॅलेंजिंग आहे आणि म्हणूनच ऑफकोर्स ते पात्र स्वीकारलंय सुद्धा. नातेसंबंधही खूप जास्त महत्वाचे आणि इट्स कॉम्प्लिकेटेड नावाचा जो एक स्पेस असते तर ती इट्स कॉम्प्लिकेटेड स्पेस ह्या पात्राशी खूप जवळची आहे असं मला वाटतं. पण मी खरंच त्याबद्दल फार नाही बोलू शकत. म्हणजे माझे निर्मात्या दिग्दर्शकांनी हात बांधले, तोंड बंद केले. मगाशी तू जसं म्हणाली की याच्या आधी सस्पेन्स थ्रिलर फार केले नाहीत, मग ते अशा प्रकारचे रोल आले नाहीत का तू स्वतःच त्याच्यासाठी म्हणजे तुझ्याकडून तसं दुर्लक्ष झालं किंवा ते फार त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही? खरं सांगू का, मला माहिती नाही. प्रत्येकाची प्रोसेस कदाचित वेगळी असू शकते. प्रत्येकाचा प्रवास कारकिर्दीतला, करिअर मधला वेगळा असू शकतो. मी आजपर्यंत अशाच चित्रपटांची निवड केली आहे जे माझ्याकडे आलेत. म्हणजे मुळात माझ्याकडे तो विषय यायला लागतो. आपल्याकडे जेवढं येतं त्यातलंच आपण निवडतो. किंवा फार तर काय होईल, मी कोणाला तरी, आता मी त्या स्टेजला आले जिकडे मी कोणाला तरी सांगू शकते की मला तुझ्याबरोबर चित्रपट करायचा, तर आपण लिहूया का काहीतरी, म्हणजे तुम्ही लिहाल का माझ्यासाठी. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला ही लिबर्टी नव्हती. पण जे जे चित्रपट मी केले ते आपणहून माझ्याकडे चालत आले. आणि मी ह्या आधीही अनेक वेळा बोलले, मी जेवढे चित्रपट माझ्या करिअरमध्ये केलेत मला तेवढ्याच चित्रपटांची विचारणा झाली. असं नाहीये की त्यापेक्षा मला 15 चित्रपट अजून विचारले होते आणि मी त्यांना नकार दिला. फार कमी चित्रपटांची ऑफर माझ्यापर्यंत आली, पण मला याची खंत नाही. कारण मी जो चित्रपट केला तो चांगल्या टीम बरोबर, चांगल्या कथेचा, चांगल्या पात्राचा आणि चांगल्या बॉक्स ऑफिस सक्सेसचाही केला. सो त्यामुळे मला त्याची खंत अजिबात नाहीये. त्यामुळे माझा हा चॉईस नव्हता की याआधी मला थ्रिलर करायचे नव्हते आणि आता मला थ्रिलर मिळालाय. त्यावेळेला माझ्याकडे नाही आले, मी नाही केलंय. आता माझ्याकडे आला, मी केला. इतकं सोपं आहे. तुझा मुंबई पुणे मुंबई 4 सुद्धा येतोय आणि म्हणजे तो कम्प्लिटली फॅमिली आणि अशा जॉनरचा आहे आणि हा सस्पेन्स थ्रिलर. तर तुला मुळात काय आवडतं आणि कम्फर्टेबल कशात असते तू जास्त, की फॅमिली आणि असे छान कौटुंबिक का अशा प्रकारचे सिनेमे काहीतरी थ्रिलिंग? मला स्वतःला अभिनय करायला आवडतं. तुम्हाला कुठेही उभं कर, इकडे 4 प्रेक्षक बसून मी इथे माझं काम सुरू करेन. मला बघायला प्रेक्षक म्हणून मला थ्रिलर्स आवडतात खूप. मला हॉरर्स पण आवडतात. चांगला क्वालिटीचा बनवलेला असेल तर ते त्यातला थरार अनुभवायला मला आवडतं. खूप पूर्वी असंभव नावाची सिरियल यायची आणि म्हणजे हा सिनेमा पुनर्जन्म आणि याच्यावर आधारित आहे आणि उमेश कामतने त्याच्यात काम केलं होतं. तुमचे काही म्हणजे इनपुट्स त्याच्याकडून मिळाले किंवा चर्चा झाली या ह्याच्यावर, स्क्रिप्टवर म्हणा किंवा? नाही, कारण एकाच जॉनरचे आहे म्हणून. हो, पण चित्रपटाची कथा आणि मालिकेची कथा खूपच वेगळी. त्यामुळे त्या असं काही, आणि एकतर मुळात दुसऱ्या अभिनेत्या बरोबर असं जॉनरचं डिस्कशन नाही होऊ शकत. ते मी माझ्या चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शकांबरोबर करेन की ह्याच्यात मला हे वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, मला हे समजत नाहीये, मला समजून सांगा, मला असं वाटतंय की हे पात्र असं केलं तर काय होईल, किंवा मग ते 4 गोष्टी सांगतात की असं नको, आपण असं करूया, प्रिया हे जास्त बेटर आहे. सो
आय थिंक ती स्पेस ती स्पेस लेखक दिग्दर्शकांची जास्त आहे. पण असंभव हा फक्त नावाचा योगायोग आहे, बाकी कथेमध्ये काहीही साधर्म्य नाही. ओके. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि बोललात त्याच्याबद्दल. थँक्यू. तर 21 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतो, तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू. काही काल्पनिक जागा, घरं जर आपल्याला स्वप्नात दिसली तर ती वास्तविक अस्तित्वात आहेत असं सहसा कधी घडत नाही.